प्रभू परमेश्वरा, या वेळामध्ये तो आम्हा प्रत्येकांना तुझ्या वचनाच्याद्वारे ती सुबुद्धी, ते ज्ञान, ते चातुर्य तू प्रदान कर की ज्या गोष्टी तू आमच्याकडनं अपेक्षित करत आहे प्रभू, जे आम्ही प्रार्थना करत आहोत, तुझ्या प्रत्येक लेकरांच्या जीवनातील प्रत्येक प्रकारचं अडकण विघटन तू दूर कर. तुझ्या प्रत्येक लेकरांना स्वर्गीय ज्ञानाने, स्वर्गीय बुद्धीने, स्वर्गीय चातुर्याने बापा तुझ्या अनुग्रहाने प्रत्येकानं तू आणि जिवंत दैवा, आजच्या या वचनाच्या द्वारे तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये बापा तुझ्या सामर्थ्याला तू प्रदान कर राजा. या वचनाच्या द्वारे अनेकांचं जीवन परिवर्तित होत आहे. या वचनाच्या द्वारे अनेकांचे विचार परिवर्तित होत आहे. या वचनाच्या द्वारे पवित्र परमेश्वरा अनेकांचं जीवन पवित्र परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये, तुझ्या भयामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये वाढणार असं तयार होऊ दे राजा. हे वचन पवित्र परमेश्वरा प्रत्येकांच्या जीवनासाठी तू आशीर्वादित केलेला आहेस. आम्ही विश्वास करतो. सर्व अडखळण विघटन बापा तू दूर केलंस. तुझी स्थिरता प्रत्येकाला तू देऊ केलीस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व प्रशंसा प्रभूजी आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे की प्रभूने आज आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या प्रशंसेसाठी प्रभूने आम्हाला प्रत्येकांना एकत्रित केलेलं आहे. आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या सानिध्यतेमध्ये आलेला असताना ज्या विषयाला आज आम्ही अभ्यासणार आहोत तो विषय पाहण्याअगोदर एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. एक देवाचे सेवक या स्वरूपाने ते सांगतात की मी गुलबर्गा या ठिकाणी मी विरुद्ध दिशेने माझी गाडी घेऊन मी विरुद्ध दिशेला चाललो होतो. आणि माझी गाडी विरुद्ध दिशेला मी घेऊन चालत असताना ज्या प्रकारे नियम आहे आपल्या भारतामध्ये की आपण आपली गाडी डाव्या बाजूने आपण चालवावी, पण ज्या वेळेस ते देवाचे दास, देवाचे सेवक विरुद्ध दिशेने म्हणजे उजव्या बाजूने आपली गाडी ते घेऊन चालले होते. आणि त्या वेळामध्ये त्यांना न्यायालयामध्ये त्यांना बोलवण्यात आलं. आणि त्या ठिकाणी बोलवण्यात आल्यानंतर त्यांच्यावरती एक खटला त्यांच्यावरती लादण्यात आला नियम मोडण्या संदर्भात आणि इतरांच्या जीवाला हानी पोहोचवल्या संदर्भात. ज्यावेळेस त्या न्यायालयामध्ये ते उभे राहिले त्यावेळेस ते न्यायाधीशाकडे पाहून आपला जो चेहरा आहे ते सातत्याने त्यांच्याकडे वरती करून ते पाहत होते की हे न्यायाधीश माझ्या परिचयाचे आहे, हे न्यायाधीश माझ्या ओळखीचे आहेत. आणि त्या वेळामध्ये त्या न्यायाधीशाने पाहून त्यांनी थोडंसं आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस आश्चर्यचकित होऊन त्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे दोघेही एकाच चर्चला जाणारे होते. दोघेही हे पास्टर, हे सेवक त्यांच्या घरी अनेक वेळेस प्रार्थनासाठी गेले होते. पण ज्या वेळेस त्या न्यायालयामध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावरती आली त्या वेळामध्ये त्या न्यायाधीशांनी त्यांच्याकडे पाहून न्याय केला नाही, तर जी चूक त्यांनी केली ती चूक त्यांनी त्या ठिकाणी नमूद केली. त्यांनी सांगितलं, आपलं डोकं वर न करत त्यांनी खालीच पाहत त्या व्यक्तीला त्यांनी विचारलं, त्यांना स्वतःला विचारलं की तुम्ही तुमची गाडी विरुद्ध दिशेने तुम्ही चालवली आणि या कारणामुळे
तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड तुम्हाला लावल्या जात आहे. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? त्यांनी सुद्धा आपलं डोकं वर न करत त्यांनी म्हणलं, महोदय मला ही चूक मान्य आहे आणि मी ही रक्कम भरायला तयार आहे. त्यावेळेस प्रियांनो, ही गोष्ट संपूर्ण घडलेली असताना दोघेही परिचित आहे, दोघेही चांगल्या प्रकारच्या ओळखीचे आहे, पण न्याय हा कायद्यानुसार त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी झाला. न्याय कोणाचाही चेहरा पाहून, कोणाचाही हावभाव पाहून आणि कोणाची ओळख पाहून न्याय केला जात नाही, तर न्याय त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या दोषाने, त्याने केलेल्या चुकांनी, त्याने केलेल्या अपराधांनी त्या व्यक्तीचा न्याय होत असतो. सो आजचा आपला विषय आहे न्याय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, जज आणि ते व्यक्ती, ते दास एकमेकांचे चांगले परिचित होते, पण परिचित असल्या कारणाने सुद्धा त्यांचा न्याय त्यांनी अपेक्षित केला असेल की मला सोडून देतील. हालेलुया. पण अशी गोष्ट कदापि होत नाही. ही गोष्ट अशी होत नाही. कुणी न्यायाधीश कुठल्याही गुन्हेगाराला किंवा दोषपात्र असलेल्या व्यक्तीला असं सोडून देत नाही. ओळख असेल तरीही त्याच्यावरती कलम लादल्या गेलेली असते आणि त्याचा न्याय व्यवस्थित होणं हे न्यायाधीशाची जबाबदारी असते. सो प्रियांनो, आम्ही विचार करू शकतो की ज्या वेळेस आम्हीही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर असू, तो आम्हाला ओळखेल, आम्ही त्याला ओळखू, तो आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखेल, आम्ही त्याला चांगल्या प्रकारे ओळखू. पण प्रियांनो, त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळामध्ये सुद्धा आम्ही न्यायाच्या आसनासमोर असताना तो आमची ओळख, तो काही मान्यता ठरणार नाही. आम्ही जे कृत्य केलेलं आहे, जसं आम्ही वागलेलो आहोत, जसं आम्ही राहिलेलो आहोत, त्यानुसार प्रियांनो प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे. सर्वचे सर्व फार गंभीर झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वचे सर्व फार गंभीर आहेत, कारण विषय सुद्धा फार गंभीर आहे. कारण न्यायाचा हा विषय आहे आणि म्हणून हा न्यायाचा विषय इतका महत्वपूर्ण, इतका गंभीर असताना जर कोणीही त्यातून सुटू शकत नाही, किती ओळख असेल, किती जवळीकता असेल, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष आणि सर्व आयुष्यभर जरी ओळख असेल, पण जर तो व्यक्ती न्यायासनाच्या त्या आसनासमोर येईल तर तो सुटणार नाही. हालेलुया, हालेलुया. सुटणार नाही. सो याबद्दल आम्ही बघूयात याची वास्तविकता पवित्र शास्त्रामध्ये काय सांगत आहे. जजमेंट मध्ये आम्ही पाहत आहोत, जजमेंट, न्याय. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 9 आणि वचन 27. हिब्रू चॅप्टर 9 वर्स 27. इब्री 9:27. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. या ठिकाणी वचन स्पष्टतेने सांगत आहे, ज्या अर्थी माणसाने एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. कोणती गोष्ट नेमलेली आहे? कोणती गोष्ट नेमलेली आहे? ओके, एकदा मरणे नेमलेला आहे आणि एकदा न्याय होणे ही गोष्ट नेमलेली आहे, पण त्यासाठी मरावं लागणार आहे. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. पापाचं वेतन मरण आहे. प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना शारीरिकरित्या मरावं लागणार आहे, पण जो दुसरं जे मरण आहे, त्या दुसऱ्या मरणाचा अनुभव आम्हाला येऊ नये, यासाठी प्रियांनो आम्हाला या पृथ्वीवरती राहत असताना, जगत असताना चांगलं कृत्य करणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी ज्याला त्याला काय देईल. सर्वजण माझ्या बरोबर आहात? नक्की आहात? हालेलुया. ज्या वेळेस प्रियांनो आम्ही आमच्या कृत्यानुसार न्यायाच्या आसनासमोर येणार आहोत, प्रियांनो ती वेळ प्रत्येक व्यक्तींसाठी
निश्चित आहे, मरण निश्चित आहे आणि न्याय होणं सुद्धा निश्चित आहे. मृत्यू नंतर न्याय होणे निश्चित आहे. ही गोष्ट कन्फर्म आहे. हालेलुया. ही गोष्ट होणार आहे. आणखी एका ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, रोमकरासपत्र अध्याय 2 आणि वचन 5. रोमन चॅप्टर 2 वर्स 5. रोमकरासपत्र अध्याय 2 आणि वचन 5. प्रियांनो, मी विनंती करेल प्रत्येकांना हे वचन कृपया करून लक्षपूर्वक ऐका. कारण आजचा हा विषय जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकला, अंतःकरणातून या गोष्टीचा विचार केला, अंतःकरणातून या वचनाचा तुम्ही स्वीकार केला, तर आज तुमचं जीवन परमेश्वर बदलवणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वराची इच्छा नाही की लहानातील एकाचाही नाश व्हावा, तर परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती बचावला जावा, प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये असावा. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. रोमकरासपत्र अध्याय 2 आणि वचन 5. रोमन चॅप्टर 2 वर्स 5. की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय याच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतो. या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की न्याय होईल, न्याय होणार आहे. यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नाही. कधी कधी आम्हाला वाटत असेल की आम्ही त्यातून सुटलो, आमचा न्याय होणार नाही. किंवा एक सामान्यपणे जगातला व्यक्ती प्रियानो विचार करतो की मी न्यायापासून सुटलो, माझा न्याय होणार नाही. पण या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं, आपल्या हटीवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस. हालेलुया. सो प्रियांनो, जो व्यक्ती परमेश्वराच्या समोर येत नाही, पश्चातापी अंतकरणाने येत नाही, तो स्वतःसाठी देवाचा क्रोध आणि देवाचा न्याय तो स्वतःसाठी राखून ठेवतो. म्हणजे न्याय होणं कन्फर्म आहे. आणखी एक वचन आम्ही बघूया. उपदेशक अध्याय प्रेषित 17 आणि वचन 31 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 17 वर्स 31. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले. या ठिकाणी वचन स्पष्टतेने सांगत आहे की प्रभूकडून, येशूकडून न्याय होणार आहे. न्याय करणारा कोण आहे? सर्वजण बोला, कोण आहे? न्याय कोण करणार आहे? ओके. वचन स्पष्टतेने एक गोष्ट या ठिकाणी नमूद करत आहे. त्याने असा एक दिवस नेमलेला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. न्यायनिवाडा कशाने करणार आहे? थोडं जोरात बोला. कशाने? नीतिमत्वाने. आणि ज्या व्यक्तीच्या ठाई नीतिमत्वता नसेल, तो व्यक्ती त्या अग्नीसाठी, नरकाच्या त्या अग्नीसाठी तो राखलेला असेल. हालेलुया. सो वचन स्पष्टपणे सांगत आहे की न्याय होणार आहे. कोण करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे. आणि की वचन बघूयात की वचन आम्हाला काय सांगतं. उपदेशक 12 अध्याय वचन 14 मध्ये, उपदेशक 12 आणि 14. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. वचन या ठिकाणी सांगत आहे, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. हालेलुया. सगळ्या कृत्यांची, गुप्त कृत्यांची, गुप्त गोष्टींचा न्याय परमेश्वर तो प्रभू करणार आहे. तर ही गोष्ट त्याने स्पष्ट दिलेली आहे. बी अलर्ट, बी अलर्ट. फार आम्ही दक्ष असणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं की आम्हाला कोणी पाहत नाही. कधीच या गोष्टीच्या मध्ये राहू नका. परमेश्वराचे नेत्र पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे नेत्र आहे. आम्ही आकाशामध्ये गेलो तरी परमेश्वराची दृष्टीपासून आम्ही बचावला जाऊ शकत नाही. आम्ही या भूतलाच्या किती खोल गेलो, या समुद्राच्या किती खोल आम्ही गेलो, तरी प्रियांनो आम्ही बचावला जाऊ शकत नाही. परमेश्वराच्या दृष्टीच्या आड आम्ही मुळीच होऊ शकत नाही. परमेश्वराची दृष्टी आमच्यावरती लागलेली आहे.
हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की मी माझ्या परिवारापासून दूर आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की मी माझ्या प्रियजनांपासून दूर आहे, मला कोणीही पाहत नाही. पण परमेश्वराची दृष्टी प्रत्येकाला पाहत असते. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, न्यायाकरिता देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. प्रत्येक गोष्टींच्या बद्दल परमेश्वर झाडाझडती घेणार आहे. आणखी एक वचन आम्ही बघूया, मत्तई 12 आणि वचन 36 मध्ये. किती जणांना बोलण्याची, चांगलं बोलण्याची प्रियांनो आवड असते. बोलणं बऱ्याच जणांना आवडतं. वचन वाचूयात, काय सांगतं वचन. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. आवाज एकदम बॉटमला गेला आज. काय झालंय? हालेलुया. ज्यावेळेस स्फूर्तीचे वचन असतात त्यावेळेस आवाज एकदम फुल, एकदम आवाज असतो. पण आजचा हा न्यायाचा विषय ऐकताना सगळ्यांचा आवाज एकदम बॉटमला गेलाय. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. परत एकदा वचन आम्ही वाचूया. मी तुम्हाला सांगतो की, मी तुम्हा सांगतो की, माणसे जो जो माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील, व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा न्यायाच्या लागेल. दिवशी द्यावा लागेल. कधी द्यावा लागेल? कशाचा? जो व्यर्थ शब्द. हालेलुया. किती जणांना जास्त बोलायला आवडतं? काही जणांना वाटतं की मी फार पटाईत आहे चांगलं बोलायला. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्टतेने सांगत आहे की जो व्यर्थ शब्द बोलल्या जाईल त्या प्रत्येक व्यर्थ शब्द बोललेल्या शब्दांचा हिशोब त्या व्यक्तीला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. म्हणून एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही बोलण्यामध्ये धीमं असलं पाहिजे आणि ऐकण्यामध्ये आम्ही तत्पर असलं पाहिजे. पण प्रियांनो, आम्ही वचनाला उलट करतो. आम्ही बोलण्यामध्ये तत्पर असतो आणि ऐकण्यामध्ये धीमा असतो. हालेलुया. आणि त्या एका कारणाने प्रियांनो आमच्या शब्दाला, आमच्या व्यर्थ बोलण्याला प्रियांनो आम्ही देवाच्या, परमेश्वराच्या न्यायाच्या आसनासमोर आम्हाला घेऊन जातो. हालेलुया. किती जणांना आवडेल देवाच्या न्यायाच्या आसनासमोर जायला? बापरे. ज्याला ती वेळ आली तो सुटणार नाही, नाही सुटणार. म्हणून ती वेळ येता कामा नये. म्हणून व्यर्थ बोलणं टाळावं. व्यर्थ बोलणं टाळावं. फक्त संगतीमध्ये असताना, सहभागिता असतानाच नव्हे, ज्या ठिकाणी आम्ही आहोत, कामाच्या ठिकाणी आहोत, नोकरीच्या ठिकाणी आहोत, व्यवसायाच्या ठिकाणी मध्ये आहोत, कुटुंबामध्ये आहोत, मित्रमंडळीमध्ये आहोत किंवा सहभागितेमध्ये आम्ही आहोत, ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी व्यर्थ आम्ही बोलता कामा नये. हालेलुया. आमचे शब्द आम्हाला न्यायाच्या आसनाजवळ घेऊन जाणार आहेत आणि कमी बोलणं आम्हाला देवाच्या कृपेच्या आसनाजवळ घेऊन जाणार आहे. सो कोणत्या ठिकाणी जायचंय आम्हाला? कोणत्या ठिकाणी जायचंय? हालेलुया. सो आता आम्ही प्रत्येक जण कृपेच्या आसनाजवळ आहोत. पण आता ते लवकरच ते कृपेचं आसन बाजूला सरकणार आहे आणि त्या ठिकाणी न्यायाच्या आसनाजवळ जावं लागणार आहे. ती वेळ आमच्यावरती येता कामा नये. म्हणून काय करायचंय? आमचे शब्द थोडके असावे, मोजके असावे. हालेलुया. थोडके असावे. वचन वाचूयात. आणखी वचन काय सांगतं? किती जणांना राग येतो बरं? लवकर राग येतो? हालेलुया. ओके. हालेलुया. वचन काय सांगतं याबद्दल बघूयात आम्ही. मत्तई 5 आणि वचन 22. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 22. मत्तई 5 आणि 22. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. वचन या ठिकाणी सांगतं की मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर,
आता ही विश्वासणाऱ्यांबद्दल ही गोष्ट सांगितली. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ही गोष्ट नमूद करत आहे. विश्वासणारा, जो येशूवरती विश्वास करतो तो प्रत्येक व्यक्ती, जो विश्वासणारा विनाकारण राग करतो किंवा लगेच त्याला राग येतो किंवा रागीट त्याचा स्वभाव असतो. एका ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, की रागाच्या कारणाने प्रियांनो एका व्यक्तीला देवाच्या आशीर्वादाला तो मुकला. कोण आहे तो? काईन. आणि त्या कारणाने प्रियांनो त्याने आपल्या भावाचा खून केला. वचन या ठिकाणी मला सांगतं की ज्या वेळेस राग आमच्या जीवनामध्ये येतो, त्या रागाच्या कारणाने प्रियांनो पवित्र शास्त्र मला सांगतं की पाप हे दाराशी टपलेलं असतं. म्हणून जर आम्ही राग आमच्या जीवनामध्ये आहे तर परमेश्वराकडे मागा की परमेश्वरा मला शांततामय अंतःकरण तू दे. राग करणारे विचार, राग करणारी जी मानसिकता माझ्या जीवनामध्ये आहे परमेश्वरा ती तू दूर कर. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी आपली शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवितो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आमचं अंतःकरण अस्वस्थ होतो प्रियांनो रागाच्या कारणाने. आमचं अंतःकरण प्रियांनो रागाच्या कारणाने आम्ही गुन्हेगारीच्या वृत्तीकडे, रागाच्या कारणाने आम्ही प्रियांनो मोठ्या गुन्ह्याकडे किंवा दोष किंवा पाप करण्याच्या वृत्तीकडे प्रियांनो आमची वाटचाल सुरू होत असते. पण या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर, फक्त भाऊच नाही, बहिणीला वाटत असेल की मी बहिणीचा राग करते, मी सुटले, हालेलुया, नाही. बहीण बहीण, भाऊ भाऊ, बहीण भाऊ, हालेलुया. विश्वासणारा बरोबर जर तो राग करतो तर वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाच्या अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. 3 प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी दिल्या आहे. पण शिक्षा कन्फर्म आहे, न्याय कन्फर्म आहे. म्हणून मी विनंती करेल प्रभूमध्ये तुम्हाला प्रत्येकांना आपल्या विश्वासणाऱ्या बहीण भावांबद्दल कदापि राग मानू नका. कारण आपण प्रत्येक जण स्वर्गामध्ये एक दिवशी असणार आहोत. हालेलुया. जर इच्छा आहे की त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित असावे, आपण स्वतः असावं, तर राग करू नका. हालेलुया. कधीच करू नका. आपला बांधाला बांध नाहीये. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की. जरा जोरदार टाळा प्रभूसाठी. राग विश्वासणाऱ्यांसाठी न्यायाच्या आसनाजवळ घेऊन जाणार आहे, पण प्रीती आम्हाला देवाच्या दयेच्या आसनाजवळ घेऊन जाणार आहे. म्हणून एकमेकांवरती प्रीती करा. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जसा तू आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आपल्या बाजूच्या बहिणीला, भावाला आम्ही म्हणूया की मी तुमच्यावरती प्रीती करतो. हालेलुया. भाऊ नाही करत का? भाऊ भावाला म्हणा, यस म्हणा ना. मग ते माझ्याकडे पाहून म्हणताय हालेलुया. नाही, माझ्यावरती सगळेजण प्रीती करतात. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. याकोब 3 आणि वचन 1 या ठिकाणी काय सांगत आहे? जेम्स चॅप्टर 3 वर्स 1. याकोब 3 आणि वचन 1 या ठिकाणी वचन काय सांगत आहे? माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. हालेलुया. याकोब आपल्या पत्रामध्ये तो नमूद करतो, माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. कधी कधी आम्हाला शिकवायला फार आवडतं. हालेलुया. शिकवायला आवडतं. असं करा, तसं करा, हे करा, ते करा. वचन असं सांगतं, वचन तसं सांगतं. हालेलुया. पण वचन या ठिकाणी सांगतं आपल्याला अधिक दंड होईल. जे शिक्षक होऊ पाहता त्यांना अधिक दंड आहे, कारण त्यांच्या त्या शिक्षणाच्या द्वारे त्यांच्यावरती
तो स्वतः तसं वागला नाही, तो स्वतः तसं त्याने केलं नाही, तर त्याने स्वतःचा न्याय त्याने करून टाकलेला आहे. म्हणून वचन या ठिकाणी सांगत आहे, शिक्षकांची सक्तीने न्याय होणार आहे. शिक्षकांची. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. 1 पेत्र 4 आणि वचन 17 मध्ये. 1 पीटर चॅप्टर 4 वर्स 17. 1 पेत्र 4:17. कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाडास आरंभ होण्याची वेळ आली आहे, आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करण्याचा शेवट काय होईल. या ठिकाणी वचन सांगत आहे की देवाच्या घरापासून, देवाच्या लोकांपासून, देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांपासून न्यायाचा आरंभ होणार आहे. तिथून सुरुवात आहे. सो विचार करू शकतो की ज्यांनी देवाच्या वचनाचा, सुवार्तेचा अपमान केला, अवमान केला, त्यांचा किती भयंकर न्याय होणार आहे. हालेलुया, हालेलुया. समजू नका की सुटणार आहे, नाही सुटणार. सो आज अनेकांना आपण सुवार्ता सांगतोय, संधी देतो की प्रभूचं राज्य आलेलं आहे, प्रभू तुमच्या जवळ आलेला आहे, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी त्या स्वर्गामध्ये घेण्यात आला, येशू ख्रिस्त तुम्हाला परत एकदा घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही त्यांना सुवार्ता सांगतोय, सुवार्ता सांगतो. पण अनेक जण पियानो ऐकून सुद्धा म्हणतात की हे काय सांगतात. काही जण ऐकून सुद्धा पियानो त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अनेक जण अवमान करतात, अनेक जण अपमान करतात. पियानो त्यांचा न्याय परमेश्वराने राखून ठेवलेला आहे. पण एक गोष्ट ही आहे की देवाच्या लोकांपासून न्यायाची सुरुवात होणार आहे. म्हणून देवाच्या लोकांना जास्त स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. त्यांनी सुवार्ता सांगण्याबद्दल जास्त सांभाळणं गरजेचं आहे. सुवार्ता सांगायचीच आहे. असं समजू नका की सुवार्ता सांगायची नाही. तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडायचीच आहे. जर तुम्ही जबाबदारी पार पाडत नाही विश्वासणारे, तर त्याचा हिशोब परमेश्वर घेणार आहे. हालेलुया. असं होता कामा नाही की परमेश्वर मला सुवार्ता चांगल्या प्रकारे माहिती होती, कशी सांगायची हे मला माहिती होतं, त्याचं शिक्षण सुद्धा मला मिळालं. हालेलुया. पण परमेश्वरा तो वेळ मी घालवला, मी नाही सांगितलं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. मी नाही सांगितलं. त्यावेळेस परमेश्वर आमच्याकडनं कारण विचारणार नाही, कारण ती वेळ कारण विचारण्याची नाहीये. त्याची जी शिक्षा आहे ती शिक्षा भोगण्याची ती वेळ आहे, न्यायाची ती वेळ आहे. म्हणून आम्हाला जर आज संधी आहे सुवार्तेची घोषणा करण्याची, तर आम्ही न लाजता, न घाबरता, न भीता, न वेळ जाऊ देता आम्ही सुवार्तेची घोषणा करणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो परमेश्वराच्या लोकांपासून न्यायाचा आरंभ होणार आहे, ही गोष्ट आहे. त्यानंतर 2 पेत्र 2 अध्याय वचन 4. 2 पीटर चॅप्टर 2 वर्स 4. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्याची देवाने गय केली नाही, तर त्यास नरकात टाकले आणि न्यायनिवाडाकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की देवदूतांचा सुद्धा न्याय होणार नाही, त्यांचा परमेश्वर गय करणार नाही. म्हणजे देवदूत सुद्धा सुटणार नाही. जर देवदूत सुटणार नाही तर मनुष्य सुटेल का? हालेलुया. देवपुत्र त्यांना म्हणलेला आहे. देवदूत सुटणार नाही तर मनुष्य सुद्धा सुटणार नाही. म्हणून आम्हाला जास्त अलर्ट असणं गरजेचं आहे देवाच्या लोकांना. ज्यांना प्रभूचं नाव माहिती नाही त्यांच्यासाठी वेगळा न्याय व्यवस्था असेल. पण ज्यांना देवाचं नाव माहिती आहे, ज्यांना येशू माहिती आहे, ज्यांना देवाचं वचन ठाऊक आहे, त्यांच्यासाठी विशेष बाब आहे. बी अलर्ट. म्हणून अनेक वेळेस मी सांगतो की जागृत असा. आम्ही सुटणार नाही. देवाच्या लोकांना अधिक दंड आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही त्या गोष्टीकडे कानाडोळा मुळीच करू शकत नाही. आपल्याला वाटतं की मी यातून सुटेल, पण त्यासाठी विशेष पात्रता आणि विशेष गोष्ट आवश्यक आहे आम्ही त्यातून सुटण्यासाठी. एक आणखी वचन आम्ही बघूया. देवदूत सुद्धा सुटलेले नाही, देवदूतांचा सुद्धा न्यायनिवाडा होणार आहे. वचन वाचूया. योहान वर्तमान अध्याय 12 आणि वचन 48 मध्ये. जॉन चॅप्टर 12 वर्स 48. योहान 12:48. जो माझा अवेर करीतो व माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे?
जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे? योहान कुशुवर्तमान 12 आणि वचन 48 मध्ये, जो माझा अवहेर करीतो व माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही. काही जणांना सवय असते, सभा चालू असतात आणि लक्ष बाहेर असते. सभा चालू असते, सेवकांना वाटतं की ते मोबाईल मध्ये वचन पाहत आहे, पण फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, सोशल मीडिया, यूट्यूब आणि आजकाल हेडफोन सुद्धा फार छोटे छोटे आलेत. लक्षात येत नाही की हेडफोन लावलेत. हालेलुया. देवाच्या वचनाचा अवहेर, देवाच्या वचनाला नाकारणं, या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे, जो माझा अवहेर करीतो, देवाच्या वचनाचा अवहेर करणं, देवाचा अवहेर करणं आहे. त्याचा न्याय करणारे कोणी नाही. जे वचन परत एकदा वाचूया. जो माझा अवहेर करीतो व माझ्या वचनाचा अवहेर स्वीकार करीत नाही, त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. वचनच त्याचा न्याय करील. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताचे वचन त्या व्यक्तीला दोषी ठरवेल, विश्वासणाऱ्याला. म्हणून वचन चालू असताना अंतःकरण आणि कान उघडे ठेवून आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे. हालेलुया. कारण जे आमच्या कानातून आज जाईल प्रियानो, तेच आम्ही स्वीकारणार आहोत आणि त्या गोष्टी आम्ही अंमलामध्ये आणणार आहोत. पण जर ते ऐकलं नाही, सैतान आम्हाला ऐकू देणार नाही. पण त्या सैतानाला अडवणं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळ काढेल, पळून जाईल. पण आम्ही जर त्याला वाव देतो तर तो आमच्यावरती वर्चस्व करेल. बोलो येशू मसीह की. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभू सांगेल. ओके. मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रत्येक व्यक्ती देवाचं वचन अंतःकरणातून ऐकतोय. कारण न्यायाचा फार गंभीर विषय ऐकत आहोत. हालेलुया. फार गंभीर विषय आम्ही ऐकत आहोत आणि गंभीरता सुद्धा मला या ठिकाणी दिसते. असायलाच पाहिजे. सो देवाच्या वचनाच्या द्वारे प्रियानो त्या व्यक्तीचा न्याय होईल जो देवाच्या वचनाचा अवहेर करेल, देवाच्या वचनाचा स्वीकार करणार नाही त्याचा. सो आम्ही बघितलं की न्यायाबद्दलची वास्तविकता पवित्र शास्त्रामध्ये काय आहे की मनुष्याला एकदाच मरण आहे आणि त्याचा न्याय मृत्यूनंतर होणार आहे. न्याय होणं प्रियानो ही गोष्ट कन्फर्म आहे. सगळ्यांच्या कृत्याची झाडाझडती होणार आहे. माणसाच्या शब्दांच्या द्वारे प्रियानो जो व्यर्थ शब्द तो बोललेला आहे त्या शब्दाचा हिशोब त्याला द्यावा लागणार आहे. रागीट विश्वासणाऱ्याचा न्याय होणार आहे. शिक्षकांचा सक्तीने न्याय होणार आहे. परमेश्वराच्या लोकांपासून न्यायाचा आरंभ होणार आहे. देवदूतांचा सुद्धा न्याय निवाडा ठरलेला आहे आणि देवाच्या वचनाचा अवहेर करणाऱ्याचा सुद्धा देवाच्या वचनाच्या द्वारे न्याय होणं कन्फर्म आहे. सो न्यायाची वास्तविकता मी बघितली. हालेलुया. समजतंय सर्वांना? नक्की समजतंय? सर्वांना समजतंय? जरा मला हात दाखवा प्लीज. ओके. आता मी बघूया 7 प्रकारचे न्याय पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेले आहे. 7 प्रकारचे न्याय. हे न्याय जर आम्हाला लक्षात आले तर ती गंभीरता आम्हाला या स्वरूपाने प्रियानो स्पष्ट होईल. वचन आम्ही बघूया. आयझाया चॅप्टर 53 वर्स 6 to 8. यशाया 53 वचन 6 ते 8 आम्ही वाचणार आहोत. आयझाया चॅप्टर 53 वर्स 6 to 8. यशाया 53 वचन 6 ते 8. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर
कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे मला त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? या ठिकाणी प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचं एक वचन देण्यात आलेलं आहे. हा न्याय प्रभू येशू ख्रिस्ता बद्दल प्रियानो करण्यात आला. त्याच्यावरती दोष लावण्यात आले, त्याच्यावरती आरोप लावण्यात आले. आणि वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने येशूवरती लादले होते. त्याचे हाल हाल केले तरी त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा त्याने उघडले नाही. वदावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. त्याच्यावरती दोष लावण्यात आले, त्याच्यावरती आरोप लावण्यात आले. प्रियानो, वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप येशूवरती लादण्यात आले. हालेलुया. त्याने कधीही आपल्या मुखाने असं म्हणलं नाही की मी स्वतः परमेश्वर आहे. प्रियानो, जे शास्त्री आणि परुषी होते, जे इतर यहुदी होते, प्रियानो इतर जे लोक होते, या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावरती खोटे आरोप लावले. त्याला दोषारोप त्याच्यावरती लावण्यात आले, लादण्यात आले. आणि त्या कारणाने प्रियानो त्याला दोषी ठरवण्यात आलं. आपल्या पापांमुळे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवण्यात आलं, आपल्या पापांमुळे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते सोशिले. त्याने आपले तोंड उघडले नाही. वदाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीतल्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? माझ्या लोकांमुळे, माझ्या लोकांच्या पातकामुळे. आम्ही प्रत्येक जण परमेश्वराचे लोक आहोत. म्हणजे आमच्या प्रत्येकांच्या पातकांमुळे प्रभू येशू ख्रिस्त हा पापी झाला. जो दोष रहित होता तो स्वतः दोषी झाला. ज्याने कुठल्या प्रकारचा गुन्हा केला नाही, ज्याने कुठल्या प्रकारचे अपराध केले नाही, तो स्वतः अपराधी झाला. तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळे, तुमच्या आणि माझ्या पापांमुळे. हा पहिला न्यायाचा प्रकार ठरला प्रियानो. आपल्या प्रत्येकांचे अपराध येशू ख्रिस्तावरती लादण्यात आले. दुसरं वचन आम्ही बघूया. पहिले कोरिंथ 11 आणि वचन 28 मध्ये. फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 11 वर्स 28. पहिले कोरिंथ 11 आणि वचन 28 काय सांगतं? म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की मनुष्य स्वतः दोषी ज्यावेळेस ठरवितो, मनुष्य ज्यावेळेस स्वतःच आत्मपरीक्षण करीतो, प्रियांनो ही गोष्ट एकदाच करण्याची नाही किंवा महिन्यातून एकदाच करण्याची नाही. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही प्रभोजनाच्या विधीला ज्या वेळेस येतो त्याच वेळेस आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. नाही, ही गोष्ट सातत्याने होणारी आहे. आम्ही आत्मपरीक्षण सातत्याने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पौल करिंथच्या मंडळीला लिहितो की माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. त्याच अध्यायामध्ये वचन 31 सेम चॅप्टर वर्स 31 आम्हाला काय सांगत आहे की आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आत्मपरीक्षण आम्ही सातत्याने करावं. आमच्या चुका आम्ही समजून घ्याव्यात. आमच्या चुका आम्ही समजून घेत त्या चुका कशा सुधारल्या जातील यासाठी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये सुधारणूक करणं गरजेचं आहे. पण प्रियांनो, क्षमा त्याच व्यक्तीला मिळते की जो व्यक्ती आपल्या चुका स्वीकारतो. पण जो व्यक्ती आपल्या चुका स्वीकारत नाही, जो व्यक्ती आपल्या पापांना स्वीकारत नाही, त्याला क्षमा मुळीच मिळत नाही. म्हणून प्रियांनो, आमच्या चुका आम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, एका ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की
आम्ही जर या स्वरूपाने स्वतःला समजतो की आम्ही चूक केलेली आहे, पाप केलेला आहे, अपराध केलेले आहे, त्यावेळेस तो प्रभू आम्हाला क्षमा करेल. पण जर प्रियांनो आम्ही आमच्या चुकांना आम्ही स्वीकारलं नाही तर तो आम्हाला क्षमा करेल का? मुळीच नाही. एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, 1 योहान 1 अध्याय आणि वचन 10 मध्ये, 1 जॉन 1 चॅप्टर वर्स 10, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. या ठिकाणी पियानो वचन स्पष्टतेने सांगतं, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. म्हणून पियानो कळत न कळत अनेक चुका, अनेक अपराध, अनेक प्रकारचे गुन्हे आमच्या जीवनामध्ये घडतात, अनेक प्रकारचे पाप, अनेक प्रकारचे दोष आमच्या जीवनामध्ये घडतात. आणि म्हणून पियानो आम्ही आमचं आत्मिक जीवन आम्ही आत्मपरीक्षण करणं, आम्ही स्वतःचा न्याय करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही आत्मपरीक्षण करू, ज्यावेळेस आम्ही स्वतःचा न्याय करू, आमच्या चुका आम्हाला लक्षात येतील, त्यावेळेस तो प्रभू आम्हाला नक्की क्षमा करेल. त्यावेळेस तो आम्हाला त्या गोष्टीमध्ये पियानो आमच्यावरती दंड येण्यासाठी पियानो ती वेळ आमच्या जीवनामध्ये कदापि येऊ देणार नाही. म्हणून परमेश्वराचं वचन आम्ही वाचलं की आम्ही स्वतःच्या चुका अगोदर आम्ही समजून घेणं गरजेचे आहे. स्वतःचा न्याय आम्ही रोज करणं गरजेचं आहे. हालेलुया. परत एकदा ते वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथ 11 आणि वचन 28. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. माणसाने आत्मपरीक्षण करावे ही रोजची बाब आहे, रोजची ही गोष्ट आहे. आत्मपरीक्षण कधी कधी केल्या जाऊ शकतं, कधी कधी केल्या जाऊ शकतं. आत्मपरीक्षण कधी कधी केल्या जाऊ शकतं. यस, हिंदी में क्या लिखा है? यस, आम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट एकदाची होत नाही. ज्यावेळेस आम्ही सहभागितेसाठी येतो, ज्यावेळेस आम्ही स्वतः वैयक्तिक प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, प्रियांनो आमच्या चुका त्याद्वारे आम्हाला दिसायला लागतात, आमचे अपराध, आमचे पाप आम्हाला दिसायला लागतात. आणि म्हणून प्रियांनो त्यासाठी देवाचं वचन वाचणं, आम्ही स्वतः सहभागिता आणि स्वतःची प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना गरजेची आहे की त्याद्वारे प्रियांनो आम्ही आत्मचिंतन आमचं होतं, आम्हाला लक्षात येतं की मी या ठिकाणी चुकलो, या ठिकाणी माझे पाप माझ्या जीवनामध्ये झाले. आत्मपरीक्षण आम्ही रोज आणि रोज करणं गरजेचं आहे. जर आम्ही आत्मपरीक्षण करू, आम्ही स्वतः प्रियांनो स्वतःचा न्याय करू, त्यावेळेस आम्हाला दंड होणार नाही, आम्हाला न्यायाच्या आसनाजवळ जाण्याची वेळ आमच्यावरती येणार नाही. म्हणून आम्ही स्वतःचा न्याय आम्ही स्वतः करावा, दुसऱ्याचा नाही. पुढे वाचूयात आणखी एक वचन, 2 कोरिंथ 5 आणि वचन 10 मध्ये, 2 कोरिंथियन्स चॅप्टर 5 वर्स 10. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. विश्वासणाऱ्यांना सुद्धा प्रियांनो प्रतिफळासाठी त्याचा न्याय होणार आहे. हालेलुया. पहिलं आम्ही पाहिलं की आपल्या पापामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवण्यात आलं, त्याचा न्याय करण्यात आला. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की विश्वासणाऱ्याने स्वतःला दोषी ठरवणं, स्वतःचा त्याने आत्मपरीक्षण करणं आणि स्वतःचा न्याय निवाडा करणं त्याने गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत की प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रतिफळासाठी पियानो त्याचा न्याय निवाडा होणार आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे, आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ त्याला मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देहाने केलेल्या गोष्टीचं फळ मनुष्याला मिळणार आहे. हालेलुया. मनुष्य या शरीराने प्रियांनो पाप करतो. मनुष्य शरीराने प्रियांनो तो अनेक प्रकारच्या गोष्टी तो करतो. आणि म्हणून प्रियांनो या शरीराने केलेल्या प्रत्येक कृतीचा परमेश्वर त्याच्याकडनं झाडाझडता घेणार आहे. बी अलर्ट.
की आज आम्ही आमच्या शरीराने कोणत्या गोष्टी करत आहोत, आमच्या देहाने आज आम्ही कोणत्या गोष्टी करत आहोत. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमचं शरीर देवाचं काय आहे. सो आम्ही या मंदिराची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. आणि जर या मंदिराबद्दल आम्ही गंभीर नाही तर प्रियांनो, ज्या वेळेस तो आम्हाला न्यायाच्या आसनासमोर पाहिल त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टीबद्दलचा प्रियांनो तो बरं आणि वाईट असं प्रतिफळ तो देणार आहे. म्हणून आम्ही आत्मपरीक्षण करावं, कोणत्या ठिकाणी आम्ही चुकतोय, त्या गोष्टी कशा सुधारल्या जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण आमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या द्वारे, या देहाच्या द्वारे केवळ प्रभूचा महिमा, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा कायम होणं गरजेचं आहे. याद्वारे प्रियांनो कुठल्याही चुकीच्या गोष्टी, कुठलेही पाप, कुठलेही अपराध होता कामा नये. व्यसन असेल, व्यभिचार असेल, वाईट गोष्टी असतील, या सर्व गोष्टी प्रियांनो प्रभूच्या समोर आम्ही आत्मपरीक्षण करून प्रियांनो जर आम्ही सोडून देतो की परमेश्वर आम्ही आतापर्यंत चुकलो, येथून पुढे मी चुकणार नाही याची मी तुला शाश्वती देतो. पश्चातापी अंतकरणाने जर आम्ही प्रभूकडे येतो तर प्रभू नक्की आम्हाला क्षमा करतो. पण आम्ही सातत्याने त्याच गोष्टी करतो तर प्रभू त्याला न्यायाच्या त्या आसनासमोर घेऊन आल्यानंतर प्रियांनो तो त्यापासून सुटू शकणार नाही. पुढे बघूया मत्ती 25 आणि वचन 31 ते 46. मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 31 to 46 या ठिकाणी वचन काय सांगत आहे. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेंडराप्रमाणे मेंढरे वेगळे करीतो तसे तो एकमेकापासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरड्यास डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित होऊया, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हास आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्या सही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि शैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदीशाळेत होते तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हे त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा भुकेले, ताणलेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठापैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. हालेलुया. वचन ऐकले सर्वांनी. कोणत्या कोणत्या गोष्टी या वचनामध्ये होत्या सांगा. या वचनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या. एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं, ज्याला कान आहे तो, ओके, ज्याला कान आहे तो, थोडं जोरात बोला, ज्याला कान आहे तो, ओके, सर्वांना कान आहेत, वचन ऐकलं, ओके. कोणत्या कोणत्या गोष्टी या वचनामध्ये होत्या. सॉरी, न्याय होणार आहे, ओके, आणखी न्याय आणि दंड, ओके, गुड, आणखी सार्वकालिक अग्नीबद्दल, ओके, आणखी जे ताणलेले आणि भुकेले आहे, जे कारागृहामध्ये आहे
जे निराश्रित आहे, जे हाल अपेष्टेमध्ये आहे, त्यांच्याबद्दल विशेष गोष्ट दिलेली आहे. आज आम्ही पाहतोय की आज ज्या राष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये या लोकांची प्रियांनो सुरी घेतली जाते, या लोकांना लक्ष केंद्रित केलं जातं, यांची काळजी घेतली जाते, प्रियांनो त्यांच्यावरती परमेश्वर कृपा करणार आहे. कारण वचन या ठिकाणी स्पष्टतेने सांगत आहे की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट बोलत आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसही येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील. सर्व राष्ट्र, सर्व राष्ट्र. आम्ही विचार करू शकतो, भारत आज जगामध्ये सर्वात जनसंख्येमध्ये 1 नंबरला आहे. गेल्या काही वर्षांना अगोदर चीन होता, पण आता भारत पुढे निघून गेला. हालेलुया. किती संख्या आहे भारताची? लोकसंख्या माहिती की नाही? नाही माहिती? माहिती आहे? एनीबडी? 135 कोटी प्लस. आणि ही संख्या रोज आणि रोज वाढते. 135 कोटी नाही लिहिता येणार बऱ्याच जणांना. विचार करा की इतकी जनसंख्या, लोकसंख्या भारताची आहे. जगामध्ये किती देश आहेत आणि या देशांची लोकसंख्या किती असेल, किती लोक असतील? सो विचार आम्ही करू शकतो की सर्वचे सर्व राष्ट्र प्रभूला पाहतील. जगातला प्रत्येक व्यक्ती येशूला पाहेल. त्या ठिकाणी प्रियांनो अशी व्यवस्था असणार आहे की ती व्यवस्था प्रियांनो फार अद्भुत आहे. प्रत्येक व्यक्ती येशूला पाहेल. प्रत्येक व्यक्ती येशू त्या न्यायाच्या आसनावरती आहे, येशूला पाहणार आहे. पण या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करीतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. एका बाजूला मेंढरा असतील आणि एका बाजूला शेरडे असतील. शेरडे म्हणजे काय? शेरडे म्हणजे काय? आंटीनी सांगितलं बकऱ्या. आपल्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं शेळी. बरोबर. आणि एका बाजूला आहे मेंढर. जे मेंढर आहेत ते कशासाठी आहेत? सार्वकालिक आनंद, सार्वकालिक सुख भोगण्यासाठी प्रियांनो ते मेंढर आहेत. आणि शेरडे कशासाठी आहेत? हालेलुया. जर आम्ही या शेरडाबद्दल बघितलं तर मला वाटतं नरक आणि नरकाबद्दल एक आठवडाभरामध्ये एक विषय आपण अभ्यासला होता. त्याचबरोबर माझी पत्नी विमल हिने सुद्धा या शेरडाबद्दल सांगितलं होतं, आठवत असेल. हालेलुया. जे शेरडाचे आहेत ते त्या अग्नीसाठी आहेत. जे परमेश्वराचे मेंढर आहेत ते सार्वकालिक जीवन उपभोगण्यासाठी ते आहेत. प्रियांनो, देवाचे मेंढर कसे ओळखले जातात? जे देवाची, परमेश्वराची, प्रभूची कृती करतात, कृत्य करतात, ते प्रभूचे आहेत. आणि जी प्रभूची कृती करत नाही, प्रभूने दिलेल्या गोष्टी ते आपल्या जीवनामध्ये करत नाही, ते शेरडे आहेत. आज आम्हाला आमचा स्वतःचा न्याय करायचा आहे. बोलू येशू मसीह की. आणि आज जर आम्ही प्रभूची मेंढरा पैकी नाही, तर प्रभूला विनंती करायची की प्रभू, मला तुझा मेंढरू बनण्यासाठी तू मला शिकव, तू मला तार, तू माझा उद्धार कर, तुझ्या रक्ताने तू मला धू. प्रभू, मला माझ्या जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी माझ्या जीवनातून तू दूर कर. प्रभू, तू मला शुद्ध कर, पवित्र कर. तुझे विचार, तुझं रक्त माझ्या जीवनामध्ये तू लागू कर. हालेलुया. कारण राष्ट्रांचा न्याय त्यांच्या कृत्याप्रमाणे होणार आहे. आज जर आम्ही चांगली कृत्य करत नाही, तर प्रभू विचारणार आहे, तुम्ही कोणती चांगली कृत्य केली की मी तुमचा न्याय करू नये.
कोणती चांगली कृत्य आम्ही केली नाहीत. बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही कानाडोळा करतो एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याबद्दल. आम्ही दुर्लक्ष करतो, मी का मदत करू. कधी कधी उघडा आमच्या दृष्टीस पडला, आम्ही त्याला मदत करत नाही. ज्याला भूक लागली आम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. आम्ही मदत करायला पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, त्याने 3.5 वर्ष सेवा केली. या 3.5 वर्षामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताने या लोकांना जेवू घातलं, अन्न दिलं. हालेलुया. त्यामध्ये सर्वचे सर्व येशूवरती विश्वास करणारे असतील असं नाही, पण जे गरीब होते, जे लाचार होते, जे आजारी होते, अशा लोकांना सुद्धा प्रभूने तृप्त केलं. त्याला जोरदार टाळ्या प्रभूसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण आपल्या शिष्यांना दिली, ती शिकवण फार महत्वपूर्ण आहे. जर तुझ्याकडे 2 अंगरखे आहे तर तू ज्याला गरज आहे तू त्याला दे, एक त्याला दे. सो आज आमच्याकडे इतकं आहे की आमचा कपाटच बसत नाही. हालेलुया. लागतच नाही. एक एक बॅग इतक्या फुल झाल्यात की कपडे ठेवायला जागा नाहीये. पण आम्ही सांभाळायला नको, कधीतरी काम येईल. हे मला नाही, माझ्या मुलीला, माझ्या मुलाला काम येईल. हालेलुया. सुप्रियांनो, ही गोष्ट अशी होता कामा नये. ज्याला गरज आहे आम्ही त्याला ती गोष्ट, ती वस्तू द्यायला पाहिजे. हालेलुया. पण अशी कधी कधी आमची वृत्ती असते की अगोदर आमची समस्या आहे, आम्ही उसनं घेऊन दुसऱ्याला देतो. नाही, असं करण्याची गरज नाही. परमेश्वराची इच्छा नाही की आम्ही अधिक संकटामध्ये पडावं. आमच्याकडे जास्त आहे ना, आमच्याकडे शिल्लक आहे ना, तर ते शिल्लक आम्ही द्यायला पाहिजे, शिकलो पाहिजे आम्ही. आणि जर आम्ही देतो तर वचन स्पष्टतेने सांगतं ते आम्ही प्रभूसाठी करतो. आणि ज्या वेळेस आम्ही प्रभूसाठी करतो, प्रभू याचं प्रतिफळ आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक बहीण भाऊ, अनेक लेकर प्रियांनो, आज अनेक गोष्टीसाठी प्रियांनो ते स्ट्रगल करतायत की त्यांना एक वेळचं अन्न सुद्धा मिळत नाहीये, त्यांना कपडे सुद्धा मिळत नाही. आम्ही अशा लोकांना शोधलं पाहिजे. प्रभूचं प्रेम आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. जर आमच्या ठाई प्रभूचं प्रेम आहे, प्रभूचं वचन आमच्या ठाई आहे, तर नक्की आम्ही त्याची कृती आमच्या जीवनामध्ये करू. आमच्याकडे आहे तर आम्ही ज्यांना गरज आहे त्यांना देऊ. आमच्याकडे अन्न आहे तर आम्ही त्या व्यक्तीला देऊ. प्रियांनो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. आपण 40 दिवसाचे उपवास करतो. मी माझ्या डोळ्यांनी ही गोष्ट मी पाहिली, मी स्वतः ही गोष्ट अनुभवली एका व्यक्तीबद्दल. ज्यावेळेस माझी पत्नी नर्सिंगला ती शिकत होती, त्या वेळामध्ये त्यांच्या शिक्षकांपैकी एक टीचर अशा होत्या की त्या 40 दिवसांमध्ये उपवास करत असताना त्या एक मात्र ख्रिस्ती स्टाफ त्या ठिकाणी होत्या. त्या 40 दिवसामध्ये त्या दररोज उपवास करायच्या, पण त्या 40 दिवसामध्ये त्या डबा घेऊन येत होत्या. आणि ज्या मुलीला, कारण त्यांच्या त्या कॉलेजमध्ये अनेक आदिवासी मुली सुद्धा शिकायला होत्या, आणि आदिवासी म्हणल्यानंतर परिस्थिती आपण समजू शकतो की फार गरिबीच्या परिस्थितीतून त्या आलेल्या आहेत. आणि त्या वेळामध्ये त्या असा तो डबा, ते जेवण त्या मुलीला द्यायच्या की ज्यांना जेवण नाहीये. सो प्रियानो, परिस्थिती आम्ही समजू शकतो, पण कृती फार महत्वाची आहे. आम्ही विचार करू शकतो की मी जर खाणार नाही, मी कशाला तयार करून आणू. त्या एकट्या होत्या, पण दररोज सकाळी डबा तयार करून त्या आणत होत्या. हे माझ्यासाठी एक शिकवण आहे, माझ्यासाठी एक मोठं उदाहरण आहे. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आम्ही फक्त नामधारी ख्रिस्ती असता कामा नये, तर आम्ही कृतीने ख्रिस्ती असणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट प्रियानो, त्यांच्याकडनं मला ही गोष्ट शिकायला मिळाली. आम्ही ही गोष्ट करणं गरजेचं आहे. हालेलुया. आमच्याकडे आहे तर आम्ही इतरांना ते द्यायला शिकलं पाहिजे, ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि प्रियानो, ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात, अनेक स्वरूपाची शांती, अनेक स्वरूपाचा आनंद, अनेक प्रकारचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर मोकळे करतो. हालेलुया. सो आम्ही पाहत आहोत न्याय, 7 प्रकारचे न्याय.
राष्ट्राचा सुद्धा त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय होणार आहे. दुसरे पेत्र 2 अध्याय आणि वचन 4 आम्हाला काय सांगतं? 2 Peter chapter 2 verse 4. 2:4. माणसांनी नाकारलेला तर देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असो असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत दुसरे असतो. पेत्र 2 अध्याय आणि वचन 4 या ठिकाणी काय सांगत आहे? कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यास नरकात टाकले आणि न्यायनिवाडा करिता राखून अंधकारमय खड्ड्यात ठेविले. सो देवदूत सुद्धा प्रियानो न्यायाच्या साठी राखून ठेवलेले आहेत. त्यांचा सुद्धा न्याय कन्फर्म होणार आहे ज्यांनी पाप केलं. कोणते देवदूत? सिस्टरांनी बरोबर सांगितलं. जे वचन वाचते त्यांना लगेच त्या गोष्टी क्लिक होतात. जे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की ज्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी पाप केलं आणि त्या पाप केल्या कारणाने त्यांना न्यायासाठी प्रियानो त्यांना राखून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. सुपवित्र शास्त्र आणि परमेश्वर जर प्रियानो यांना या देवदूतांना सुद्धा त्यांची गय करत नाही तर मनुष्याची गय होईल का? असं समजू नका की मी सुटेल. नाही. जर वाईट कृत्य केले, पाप केलेलं आहे, दुष्कृत्य केलेलं आहे आणि वचनाचा अवहेर केलेला आहे, वचनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे न्याय होणार आहे. बी अलर्ट. आणखी एक वचन आम्ही बघूया. योहान पुरुषवर्तमान 16 आणि वचन 11. जॉन चॅप्टर 16 वर्स 11. योहान 16:11 मध्ये, आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी. जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. जगाचा अधिपती हु इज दॅट? ओके, वचन वाचूयात. इफिस 6 आणि 12. इफिसियन चॅप्टर 6 वर्स 12 वाचूयात. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. ओके. या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगतं की आमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपती बरोबर. सो जगाचा अधिपती. आणि या ठिकाणी योहान 16:11 मध्ये आम्ही वचन वाचलं की जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. जगाचा अधिपती कोण आहे? हालेलुया. कोण आहे? त्याचा सुद्धा न्याय होऊन चुकलाय. त्याने काय केलं? त्यांनी कोणती कृती केली होती? कोणती गोष्ट त्यांनी केली म्हणून त्याचा न्याय झाला? आम्ही वचनामध्ये पाहतो की त्याच्या मनामध्ये एक विचार आला की माझं जे आसन आहे, माझं आसन सर्वश्रेष्ठ असावं, माझं आसन परमेश्वराच्या आसनाच्या वरती असावं. की ज्या परमेश्वराने त्याची निर्मिती स्वतः केली त्या निर्मितीला वाटतं की मी श्रेष्ठ असावं. हालेलुया. सर्वश्रेष्ठ केवळ परमेश्वर आहे. तोच परमेश्वर गौरवशाली आहे. प्रियांनो, या सैतानाच्या, या लुसिफराच्या मनामध्ये जी विचार आले त्या विचाराच्या कारणाने त्याचा सुद्धा न्याय झाला. आणि वचन या ठिकाणी आम्हाला परत एकदा बघूया की जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. यावरून न्याय निवाडा विषयी आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्याचा सुद्धा प्रियांनो न्याय ठरलेला आहे. त्याचा सुद्धा न्याय ठरलेला आहे. तो दोषी ठरवण्यात आलेला आहे. प्रगटी 20 वचन 11 ते 15. Revelation chapter 20 verse 11 to 15. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले.
त्यावेळी पुस्तके उघडले गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते, आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावर मृताचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडिले, मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडिले, आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकांचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. अविश्वासणाऱ्यांचा हा न्याय आहे. हालेलुया, हालेलुया. आवाजच येत नाहीये. न्याय, जजमेंट. हालेलुया. न्याय या संदर्भात आम्ही बघत आहोत. 7 प्रकारचे न्याय आम्ही बघितले. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांमुळे तो दोषी ठरवण्यात आला. विश्वासणारा ज्यावेळेस स्वतःला दोषी ठरवितो, त्याचबरोबर प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याच्या प्रतिफळ त्याला मिळणार आहे, ते बरं आणि वाईट किंवा असो. राष्ट्रांचा सुद्धा न्याय होणार आहे. स्वर्गदूतांचा सुद्धा त्याने त्यांच्या पापाबद्दल न्याय केलेला आहे. सैतानाला सुद्धा त्याने दोषी ठरवलेला आहे. अविश्वासणाऱ्यांचा सुद्धा न्याय होणार आहे. कारण या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की ज्यांचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही, तो प्रत्येक व्यक्ती अग्नीच्या सरोवरामध्ये टाकल्या जाणार आहे. आणि हा अग्नीचा सरोवर दुसरे मरण आहे. हालेलुया. सो आता न्याय 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 हा शब्द आम्ही ऐकला. जजमेंट जजमेंट जजमेंट. आता फार गंभीर विषय आम्ही ऐकलेला आहे. किती जणांना वाटतं की हा प्रसंग तुमच्यावरती ओढावला जाऊ नये? म्हणजे बाकी सर्वांना वाटतंय का? किती जणांना वाटतं की हा प्रसंग तुमच्यावरती येऊ नये? न्यायाचा प्रसंग. प्लीज, आपण हात सुद्धा वरती करायला तयार नाहीये. हालेलुया. इतकी तसदी सुद्धा घ्यायला तयार नाहीये. प्रभूची इच्छा नाही की आमच्यावरती न्यायाचा प्रसंग यावा. कारण एका ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो व्यक्ती न्यायाच्या आसनाजवळ आला, त्याचा न्याय कन्फर्म तसा होणार. पण जो व्यक्ती न्यायाच्या आसनाजवळ येणार नाही, प्रियांनो, त्याच्यावरती दया होऊन चुकलेली आहे. वचन आम्ही बघूया की न्यायापासून आम्ही कसे वाचल्या जाऊ शकतो. हालेलुया. कारण जर न्यायाच्या आसनाजवळ आम्ही येतो, तर त्या व्यक्तीचा न्याय वचनाच्या द्वारे होईल. जर त्याने वचनाचा अव्यय केला, जर त्या व्यक्तीने दुष्कृत्य केलेले आहे, तर प्रियांनो त्याच्या दुष्कृत्याच्या द्वारे त्याचा न्याय होणार आहे. पण प्रियांनो, आमच्यावरती न्यायाचा प्रसंगच येऊ नये किंवा न्यायापासून आम्ही वाचवले जावं, यासाठी मी काय करायला पाहिजे? हालेलुया. आम्हाला आजार कळाला, आता इलाज आम्ही समजून घेऊया. हालेलुया. जर फक्त आजारच समजतो, पण इलाज जर त्यावरती होत नाही किंवा इलाज केला जात नाही, तर प्रियांनो अनेक वेळेस असं होतं की तो व्यक्ती त्या आजाराचा विचार करूनच मरून जातो. होतं असं? होतं ना? कोणी आहे मेडिकलचं या ठिकाणी? यस, बरोबर ना? तो व्यक्ती तोच विचार करून मरून जातो. पण प्रियांनो, आता आम्हाला आजार कळाला, आम्हाला समस्या कळाली, आता त्यावरती इलाज काय आहे? की आम्हाला न्यायाचा प्रसंगच आमच्या जीवनामध्ये येऊ नये, यासाठी मी काय करायला पाहिजे? एक वचन आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 3 वर्स 18. योहान शुभवर्तमान अध्याय 3 आणि वचन 18. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही, त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. जो विश्वास ठेवितो, जो येशूवरती विश्वास ठेवितो, त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येणार
आम्ही कोणावरती विश्वास करतो? कोणावरती करतो? कोणावरती विश्वास करतो? आता जरा चेहरे खुलले सगळ्यांचे. हालेलुया, हालेलुया. आतापर्यंत सगळे जण गंभीर होते, पण आता आनंद वाटायला लागला की मी तर ईश्वरती विश्वास करतो, माझा न्यायनिवाडा होणार नाहीये. पण हा विश्वास शेवटपर्यंत टिकणं गरजेचं आहे. हालेलुया. अनेक प्रसंग येतील, अनेक अडचणी येतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उद्भवणार आहेत, पण त्या वेळामध्ये प्रियानो जर आम्ही डगमगलो मग काही खरं नाही, न्याय कन्फर्म आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केलेली आहे की जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. सो आम्हाला काय करायचं आहे? येशूवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने येशूवरती विश्वास करायचा आहे. समस्या येतील, अडचणी येतील, दुःख येतील, निराशे येतील, आपत्ती येतील, वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतील, अनेक गोष्टी उद्भवतील, पण आमचा विश्वास ती स्थिर असणं गरजेचं आहे. कसा असला पाहिजे? आणि तो विश्वास आपल्याला माहिती आहे की आपण स्थिर आहोत की नाही. हालेलुया. आणखी एक वचन बघूया. पहिले करिंथ 11 आणि वचन 31 मध्ये. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 11 वर्स 31. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 11 वर्स 31. पहिले करिंथ 11:31. आपण आपल्या न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. हालेलुया. पहिली गोष्ट आम्ही बघितली की आम्हाला येशूवरती विश्वास पूर्णपणे ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे? आम्हाला स्वतःचा न्यायनिवाडा करायचा. मी या ठिकाणी चुकतोय, मला लक्षात येतंय, आता ती चूक परत होणार नाही यासाठी दक्षता घ्यायची. हालेलुया. परत ती चूक परत करायची नाहीये. हालेलुया. आम्हाला लक्षात येतं की मी खोटं बोलतोय, पण परत ती गोष्ट समजून घ्यायची की मी खोटं बोलणार नाही. आम्हाला लक्षात येतं की मी शपथ खाल्ली आहे. हालेलुया. आमचं बोलणं खरं वाटण्यासाठी आम्ही कधी कधी शपथ खातो, पण परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की माहिती आहे सगळ्यांना, शपथ कशाची? स्वर्गाची नाही, पृथ्वीची नाही, आकाशाची नाही, मनुष्याची नाही, कुठल्या पशु पक्ष्याची नाही, झाडाची नाही, कशाचीच नाही. का बरं? कारण या सर्व गोष्टी स्वतः परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत, पण आम्ही सहज शपथ खातो. खातो का? हालेलुया. आमचं खोटं हे खरं वाटण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं आमचं बोलणं हे तसंच बोलणं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून न्यायाचा प्रसंग आमच्यावरती येऊ नये, फार महत्वाचा हा मुद्दा आहे. न्याय आम्हाला कळाला, आता न्यायाचा प्रसंग आमच्यावरती येऊ नये म्हणून आम्ही काय करावं? तर येशूवरती विश्वास करावा. त्यानंतर या ठिकाणी मी वचन वाचलेलं आहे, परत एकदा वचन आम्ही वाचूया की आम्ही स्वतःचा न्याय आम्ही स्वतः करावा, म्हणजे आमच्यावरती दंड ओढवणार नाही. त्यानंतर आणखी एक वचन बघूया. लूका शुभवर्तमान 6:37. लुका चॅप्टर 6 वर्स 37. 6:37. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. क्या बात है. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. आणखी काय करायचं आहे? कोणाचे दोष काढायचे नाही. काय करायचं आहे? काय करायचं आहे? हालेलुया. जर दोष काढले तर दोष परमेश्वर आमचे काढणार आहे, प्रभू काढणार आहे. हालेलुया. ही गोष्ट जमेल का? जमेल का? दोष काढणं बंद करायचंय. पण आम्हाला पहिली गोष्ट काय दिसते? कमतरता दिसतात, दोषच दिसतात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परिपूर्ण कोणी नाही, केवळ परमेश्वर परिपूर्ण आहे. ही इज कम्प्लीट. पूर्ण आहे तो. आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये प्रियानो तो कमी आहे, अपूर्ण आहे.
म्हणून आम्ही कोणालाही दोषी ठरवता कामा नाही. हालेलुया. दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची, हालेलुया, क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा होईल. आणखी वचन आम्ही बघूया. याकोब 2 आणि वचन 13 मध्ये, जेम्स चॅप्टर 2 वर्स 13. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत, लवकरच आम्ही संपवतोय. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते. आम्हाला दुसऱ्यांसंदर्भात प्रियानो दयाळू असणं गरजेचं आहे. जर आम्ही दया करणारे असू तर आमच्यावरती दया होईल, आणि जर आम्ही दया करणारे नसू तर दया होईल का? सो आम्ही कसं असलं पाहिजे? दयावंत. राईट. हालेलुया. आम्ही दयावंत असलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्ही पाहतो की परमेश्वर कसा आहे? दयेचा सागर आहे. जर परमेश्वर दयेचा सागर राहिला नसता, हालेलुया, आमच्यावरती दया झाली नसती, त्याने आम्हाला शिक्षा केली असती, कुठलाही व्यक्ती त्याच्या समोरून सुटला नसता. म्हणूनच त्याला दयेचा सागर म्हणलेला आहे. जरा जोरदार टाळ्या देत प्रभूसाठी. मत्ते 12 आणि वचन 37. मॅथ्यू चॅप्टर 12 वर्स 37. मत्ते 12:37. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील. काय करायचं आणखी? आमचं बोलणं किती असलं पाहिजे? जेवढ्या पुरतं तेवढं. हालेलुया. जेवढ्या पुरतं तेवढं आमचं बोलणं असलं पाहिजे. पण कधी कधी आम्ही वायफळ किंवा व्यर्थ आम्ही बोलतो, आणि व्यर्थ बोलण्याने काय होतं माहितीये? आम्हाला न्यायाच्या आसनाजवळ घेऊन जातं. हालेलुया. परत एकदा वचन वाचूया. शेवटचं वचन आहे हे. परत एकदा वाचा. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, कारण तू आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून निर्दोष सुद्धा ठरशील. बोलण्यावरून दोषी आणि बोलण्यावरून निर्दोष. म्हणून आमचं बोलणं हे थोडकं असलं पाहिजे. व्यर्थ वायफळ आम्ही बोलता कामा नये. सो आम्ही पाहिलं की न्यायापासून आम्ही वाचण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, येशूवरती पूर्णपणे विश्वास. त्याचबरोबर आपण आपला न्यायनिवाडा स्वतः करावा. आम्ही दुसऱ्यांचा दोष आम्ही काढू नये. त्यानंतर पियानो आम्ही दुसऱ्यांसाठी दयाळू असलं पाहिजे, आणि आमच्या बोलण्याद्वारे पियानो आम्ही स्वतःचा दोषी आम्ही ठरू. आणि म्हणून पियानो स्वतःचं न बोलण्याच्या द्वारे सुद्धा आम्ही दोषी ठरणार नाही. म्हणून आमचं बोलणं हे मोजकं असलं पाहिजे, थोडकं असलं पाहिजे. आम्ही बोलण्यामध्ये धीम असलं पाहिजे. सो या गोष्टी आम्हाला जमतील का? जमतील का? सोप्या आहेत की अवघड आहेत? सोप्या आहेत की अवघड आहेत? हालेलुया. सोप्या आहेत, बरोबर. पण आम्ही अवघड गोष्टी करायला आम्हाला जास्त आवडतं. आम्ही विचार करतो पण त्या आम्ही कधीच करत नाही. हालेलुया. हालेलुया. सो असं कधीच होणार नाही की ज्या प्रकारे मी सुरुवातीला जे उदाहरण सांगितलं की त्या दासांची ओळख होती त्या न्यायाधीशांबरोबर, पण त्यांनी त्यांचा चेहरा पाहून, त्यांची ओळख पाहून त्यांचा न्याय केला का? नाही. त्यांना 5,000 रुपयाची दंड दिला म्हणजे दिला. सो आमचं सुद्धा असं होणार नाही की आम्ही म्हणू की प्रभू मी इतक्या वर्षापासून तुला ओळखतो, प्रभू इतक्या वर्षापासून मी तुझ्यावरती विश्वास करतो, तू मला ओळखतो, मी तुला ओळखतो, मी तुझ्यापासनं अनेक गोष्टी मिळवल्यात, प्रभू मी तुझ्यापासनं या गोष्टी मी तुझ्याकडे मागितल्या, तू मला दिल्या, मी तुझ्या नावाने भूते काढली, मी मोठमोठी चिन्ह केली, प्रभू तुम्हाला ओळखत नाही का? हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. तर तो जो पित्याच्या इच्छेने वागतो, राहतो, त्या प्रत्येकांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार आहे. सो आज आमच्यावरती न्यायाचा प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही येशूवरती पूर्ण विश्वास करावा.
आम्ही स्वतःचा न्याय निवाडा आम्ही करावा की मी कोणत्या ठिकाणी चुकतोय, कोणत्या क्षेत्रामध्ये मी चुकतो, बोलण्यामध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, वर्तणुकीमध्ये असेल, विश्वासामध्ये असेल, देण्यामध्ये असेल, घेण्यामध्ये असेल. प्रियांनो, आम्ही कोणत्या बाबीमध्ये आम्ही चुकतो, आम्ही स्वतःचा न्याय करावा. आम्ही दुसऱ्यांचा दोष काढू नये. आम्ही दुसऱ्याबद्दल दयाळू असावं आणि आमचं बोलणं हे मोजकं असावं, थोडकं असावं की त्याद्वारे प्रियांनो आमचा न्याय होणार नाही. सो प्रभूची इच्छा आहे की आमच्यावरती दया कायम असावी, कारण आज आम्ही प्रत्येक जण दयेच्या आसनाजवळ आहोत आणि हा दयेचा आसन कधी दूर होईल आणि न्यायाचा आसन कधी स्थापित होईल यानं आम्हाला माहिती नाही. म्हणून आजच आम्हाला पश्चातापी होणं गरजेचं आहे. आजच आम्हाला त्याच्या चरणाजवळ येणं गरजेचं आहे. प्रभू आम्हाला प्रत्येकांना सहायता करो न्यायाच्या त्या आसनापासून बचाव होण्यासाठी. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांचं जीवन आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.